विद्यार्थी मित्र हो, नमस्ते. आपण इयत्ता 12वी सायकोलॉजी या विषयामधील जो 5वा टॉपिक आहे इमोशन्स किंवा ज्याला आपण भावना असं म्हणतोय, या टॉपिकचा गेली काही लेक्चरपासून आपण अभ्यास करतो आहे. आज आपल्याला या लेक्चरमध्ये इकडे भावनांचे व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत, ज्याला आपण भावनांचे व्यवस्थापन असं म्हणतोय. किंवा याला आपण इमोशन मॅनेजमेंट ऑफ इमोशन्स असं म्हणू शकतो. विद्यार्थी मित्र हो, मॅनेजमेंट ऑफ इमोशन्स या किंवा ज्याला आपण डिसिप्लिन्स ऑफ इमोशन्स असं म्हणू शकतो, तर या घटकाचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. भावनांचे व्यवस्थापन, या भावनांचं व्यवस्थापन कसं केलं जाऊ शकतं, भावनांचं मॅनेजमेंट कसं केलं जाऊ शकतं, या घटकाचा आज आपल्याला अभ्यास करत असताना एक एक्झाम्पल आपण पाहणार आहे सुरुवातीला. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की भावनांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं. मनन आणि मानसी ही दोन खरं तर जुळी भावंड आहेत, पण ते दोघेही स्वभावाने एकमेकापेक्षा वेगळी आहेत. यातला मनन जो आहे तो मनन सतत अस्वस्थ राहतो, बेचैन राहतो. छोट्या मोठ्या गोष्टीनं तो वैफल्यग्रस्त बनतो, निराशाजनक बनतो. त्याचबरोबर तो छोट्या मोठ्या कारणांवरून डिस्प्यूट होतो, अस्वस्थ होतो, बेचैन होतो, इतरांवरती आरडाओरडा करतो. त्याला ज्या समस्या भेडसावतात प्रामुख्याने ते कशाशी संबंधित असतात, तर ज्याला आपण डेली हॅझर्ड्स असं म्हणतोय. प्रदूषणासंबंधीच्या काही समस्या असतील, त्याचबरोबर ट्रॅफिक जाम संदर्भातल्या काही समस्या असतील, ट्रॅफिक जाम होणं असेल, पोल्युशन असेल, किंवा एखाद्या क्यूमध्ये उभं राहावं लागणं असेल, रांगेमध्ये त्याला उभं राहावं लागलेलं असेल, वाहतुकीची कोंडी असेल, किंवा घरामध्ये वीज जाणं असेल, लाईट जाणं असेल, त्याचबरोबर अस्वच्छ फुटपाथ असतील, मित्रांची कुजबूज असेल, किंवा त्याच्या वर्गातील शिक्षकांचं वर्तन असेल, बिहेवियर असेल, तर अशा छोट्या मोठ्या गोष्टीने तो सतत एक्साइट होतो, तो सतत बेचैन होतो, अस्वस्थ होतो. तर त्याच्या उलट त्याची बहीण, जुळी बहीण मानसी, हिचं नेचर आहे. मानसी ही शांत आहे, संयमी आहे, स्थिरचित्त आहे. ती स्वतःला जे योग्य वाटतं त्याच्याप्रमाणे ती डिसिजन घेण्याचा प्रयत्न करते. म्हणजे तिच्याकडे निर्णय क्षमता चांगली आहे. स्वतःच्या निर्णय क्षमतेमुळे ती योग्य ती निर्णय घेत असते. त्यामुळे ती मननपेक्षा नेहमी आनंदी आणि उत्साही राहते, इंथुजिस्टिक राहते. खरं तर हा दोघांच्या मधला हा भावनिक फरक आहे, भावनांमधला फरक आहे. दोघेही ट्विन्स आहेत, जुळी भावंड आहेत, पण तरीसुद्धा दोघांच्या स्वभावामध्ये आपल्याला ही भिन्नता पाहायला मिळते. एकाचा स्वभाव हा काय, एक्सायटेड आहे, लगेच अस्वस्थ बेचैन होणार आहे, आरडाओरडा करणार आहे. तर एकाचा स्वभाव शांत आहे, संयमी आहे, समंजस आहे, आनंदी हसतमुख असणारा स्वभाव आहे. तर अशी दोन टोकाची बहीण भावंड आपण या उदाहरणामध्ये पाहिलेली आहेत. मननला छोट्या मोठ्या कारणावरून मित्रांमध्ये जर ते आपापसात जरी बोलत असले तर त्याला असं वाटतं की हे आपल्याबद्दलच काहीतरी बोलत असतील, आपल्यालाच काहीतरी दोष देत असतील. अशा छोट्या मोठ्या कारणाने किंवा एका रस्त्याने जात असताना फुटपाथवरती जर अस्वच्छता त्याला दिसली तर त्याला असं त्या अस्वच्छ फुटपाथचा सुद्धा राग येतो आणि तो लगेचच बेचैन होतो, अस्वस्थ होतो. किंवा वर्गातील शिक्षकांचं जे वर्तन आहे, मग त्याला रागावले असतील वर्गातील शिक्षक एखाद्या गोष्टीवरून, तरी त्याच्यामुळे सुद्धा तो बेचैन होतो, अस्वस्थ होतो. ही जी सगळी उदाहरणं आहेत, या सर्व घटनांचा परिणाम मननच्या भावना हाताळण्यावरती पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. मनन हा काय करतो की त्याच्या भावनांचं व्यवस्थापन करण्यासाठी खूप धडपडण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा तो खूप धडपडतो आहे. मानसीने मात्र स्वतःच्या भावनांचं व्यवस्थापन कसं करायचं हे कौशल्य मात्र तिनं आत्मसात केलेलं आपल्याला या उदाहरणामध्ये पाहायला मिळतं. तर मननच्या बाबतीमध्ये मात्र असं नाही आहे. मनन काय करतो आहे की मनन स्वतःच्या भावना हाताळण्यासाठी धडपडतो आहे, परंतु मानसीने मात्र काय केलेलं आहे, भावनांचं व्यवस्थापन कसं अधिक चांगल्या प्रकारे करायचं हे कौशल्य तिने आत्मसात केलेलं आहे. या दोघांमध्ये निवडीचा फरक आहे. कशाची निवड आहे, तर भावनांचं व्यवस्थापन कसं करावं हा ज्याच्या त्याच्या निवडीचा प्रश्न आहे.
आपण मी माझ्या भावनांचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्र, तुम्ही तुमच्या भावनांचं व्यवस्थापन कसं करायचं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणजे आपण काय निवडतो आहोत याच्यावरती, कोणत्या गोष्टीला प्रेफरन्स देतो आहोत याच्यावरती भावनांचं व्यवस्थापन अवलंबून असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या सभोवताली अनेक लोक असे आपल्याला भेटतील की ज्यांना आपल्या भावना हाताळण्यामध्ये अडचण येत आहे किंवा जे आपल्या भावना हाताळण्यामध्ये अपयशी ठरत आहेत किंवा ज्यांचा भावना हाताळण्यामध्ये संघर्ष आहे. अशा अनेक व्यक्ती यासाठी संघर्ष करत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. यामध्ये काही व्यक्ती या आपल्या भावना उघडपणे व्यक्त करतात, तर काही व्यक्ती या भावना व्यक्त करण्यासाठी संकोचतात. त्यांना उघडपणे आपल्या भावना व्यक्त करता येत नाही आहेत. काही व्यक्ती आपल्या भावना स्पष्टपणे समजून घेत नाही आहेत म्हणून अस्वस्थ असतात. तर काही स्वतःला चांगल्या ओळखतात, भावना कशा व्यक्त कराव्यात, त्यावरती नियंत्रण कसं ठेवावं, त्याचबरोबर भावनांचं व्यवस्थापन कसं करावं हे काही व्यक्तींना अधिक चांगल्या प्रकारचं जमतं. भावनांवर नियंत्रण ठेवणं आणि भावनांचं व्यवस्थापन करणं हे प्रत्येकाचं आपापल्या जीवनातील एक महत्त्वाचं ध्येय आणि कौशल्य आहे. हे कौशल्य प्रत्येकाला जमेल असं नाही आहे, परंतु ज्यांना ते जमेल ते मात्र जीवनामध्ये निश्चितपणे यशस्वी होतील किंवा त्यांचं जीवन सफल झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. आता या भावनांचं व्यवस्थापन म्हणजे तरी नेमकं काय, त्याची डेफिनेशन आपण समजून घेऊया. भावनांचं व्यवस्थापन म्हणजे स्वतःच्या व इतरांच्या भावना व्यक्त करण्याची आणि त्यात बदल करण्याची क्षमता म्हणजे भावनांचं व्यवस्थापन होय. बघा, पुन्हा एकदा मी भावनांचं व्यवस्थापन त्याची डेफिनेशन सांगतोय. स्वतःच्या व इतरांच्या भावना व्यक्त करण्याची आणि त्यात बदल करण्याची जी क्षमता असते त्याला भावनांचं व्यवस्थापन, इमोशन मॅनेजमेंट्स असं आपण म्हणतो आहे. तर ही डेफिनेशन आपण पाहिल्यानंतर याच्या पुढे आपल्या मेंदूच्या एकंदरीत मेंदूमध्ये जे काही विशिष्ट असे घटक आहेत, भाग आहेत की ज्याचा परिणाम येथे आपल्या विचारावरती आणि भावनेवरती कसा पडतो ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. लिंबिक सिस्टीम, ज्याला हा आपल्या मेंदूचा एक भाग आहे, लिंबिक सिस्टीम ज्याला आपण जालमय रचनाबंध असं म्हणतो आहे. तर हा आपल्या मेंदूतील भावनिक भाग आहे. हा भाग मेंदूतील सेरेब्रल कॉर्टेक्सपेक्षा, प्रमस्तिष्क बाह्यांगापेक्षा म्हणजेच विचार विभागापेक्षा खूप जुना विभाग आहे. कोणता विभाग? जालमय रचना किंवा जालमय यंत्रणा हा जो विभाग आहे, लिंबिक सिस्टीम ज्याला आपण म्हणतो, हा मेंदूतील भावनिक जो भाग आहे हा भाग मेंदूतील सेरेब्रल कॉर्टेक्सपेक्षा, प्रमस्तिष्क बाह्यांगापेक्षा म्हणजेच विचार विभागापेक्षा तो खूप जुना आहे. त्यामुळे तो मेंदूचा प्रभावी विभाग आहे. कोणता? लिंबिक सिस्टम. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून काय होतं, त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्या भावना आपल्या विचारावर अधिराज्य करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याचशा भावना काय करतात, आपण जे विचार करतो त्या विचारावरती या भावना राज्य करतात, अधिराज्य करत असलेले आपल्याला, किंवा आपल्या विचारावरती भावनांचं वर्चस्व असतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकेल. त्यामुळे काय होतं की आपण अतार्किक विचार करायला किंवा चुकीचे निर्णय घ्यायला भाग पडतो. बघा, लिंबिक सिस्टीममुळे आपल्या विचारावरती त्याचा प्रभाव पडतो आहे. आपल्या विचारावरती लिंबिक सिस्टम हा भावनेशी निगडीत घटक आहे आणि त्यामुळे लिंबिक सिस्टमचा प्रभाव कशावरती पडतो आहे, सेरेब्रल कॉर्टेक्सवरती प्रभाव पडतो. त्याच्यामुळे साहजिकच भावनांचा आपल्या विचारावरती अधिराज्य असल्यामुळे इथे आपल्याला अतार्किक विचार करायला आणि चुकीचे निर्णय घ्यायला आपण प्रवृत्त होतो. अतार्किक विचार करणं किंवा इकडे चुकीचे निर्णय व्यक्तीकडून घेतले जाऊ शकतात आणि परिणामी जीवनामध्ये खूप मोठी उलथापालथ होऊ शकते. त्यामुळे जीवनामध्ये अपयश पाहावं लागतं किंवा अपयश येत असतं. उदाहरणार्थ काही उदाहरण आपल्याला सांगता येईल की ज्याच्यामुळे आपली निर्णय क्षमता चुकीची होते आणि आपल्याला जीवनामध्ये उलथापालथ झाल्यामुळे अपयशाला सामोरं जावं लागते. उदाहरणार्थ मित्रांची निवड करण्यामध्ये असं होऊ शकतं, व्यवसायाची निवड करण्यामध्ये होऊ शकतं, किंवा नातेसंबंधामध्ये जी कटुता निर्माण होऊ शकते ही कटुतासुद्धा या भावनेचा परिणाम असलेला, विचाराचा परिणाम असलेला आपल्याला पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला 11वीच्या आपल्या 11th क्लासच्या पुस्तकातील जो दुसरा टॉपिक होता त्या दुसऱ्या टॉपिकमध्ये तुम्ही भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय हा घटक अभ्यासलेला असेल. यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स कोशंट किंवा ज्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता असं म्हणतोय किंवा भावनिक बुद्धिमत्ता इमोशनल इंटेलिजन्स असं म्हणतो आहे.
भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या भावना समजून घेण्याची आणि त्याचे व्यवस्थापन करण्याची जी क्षमता असते व्यक्तीमध्ये, त्याला भावनिक बुद्ध्यांक किंवा भावनिक बुद्धिमत्ता असं आपण म्हणतो. ही जी क्षमता आहे, या भावनिक बुद्धिमत्तेची जी क्षमता आहे त्याचा संबंध शैक्षणिक संपादनापासून ते निर्णय कौशल्यापर्यंत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि भावनांचं व्यवस्थापन करणं किंवा भावनिक बुद्धिमत्ता जर आपल्याकडे चांगली असेल तर आपल्याला भावनांचं व्यवस्थापन करणं अतिशय सोपं जाऊ शकतं किंवा आपण ते निश्चितपणे करू शकतो. याचा संबंध शैक्षणिक संपादनापासून ते निर्णय कौशल्यापर्यंत तसेच जीवनाच्या प्रत्येक गोष्टीशी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. कशाचा? भावनिक बुद्धिमत्तेचा संबंध जीवनाच्या प्रत्येक गोष्टीशी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर निर्णय कौशल्याशी संबंधित किंवा तसेच शैक्षणिक ज्याला आपण एज्युकेशनल अचिव्हमेंट्स असं म्हणतो तर त्याच्याशीसुद्धा त्याचा संबंध आहे. आता भावनांचं व्यवस्थापन करणं ही एक आर्ट आहे, कला आहे. ती सर्वांना जमेल असं नाही आहे, परंतु ज्यांना कोणाला जमेल तर त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरणार आहे. भावनांचं व्यवस्थापन ही एक कला आहे, तसंच ते एक शास्त्र किंवा विज्ञान सायन्ससुद्धा आहे. कला ही जीवनाला सुंदर बनवते, कला ही जीवनाला आकार देते, ती जीवनाला सुंदर बनवते आणि त्याचबरोबर जीवनाला आकारसुद्धा देत असते. कला ही जीवनाला जोडते, त्याचबरोबर कला ही एक भावनांचं व्यवस्थापन करणं हे एक स्किल आहे, कौशल्य आहे. ते शरीर आणि मन यामध्ये समतोल साधण्यासाठी याची गरज आहे. आपण शरीर आणि मनाचं जर आपल्याला समतोल साधायचं असेल, बॅलन्स ठेवायचं असेल शरीर आणि मनामध्ये, तर त्यासाठी आपल्याला इमोशन मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे. भावनांचं व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं आहे. बरेच वेळा असं होतं की काही भावना या आपल्या आवाक्याच्या बाहेर जातात. उदाहरणार्थ राग यासारखी भावना असेल, रागाविषयी आपण राग या भावनेविषयी पुढच्या लेक्चरमध्ये आपण माहिती घेणारच आहे. आनंददायक भावना असतील तर त्याचंही व्यवस्थापन करता येणं आपल्याला आवश्यक आहे. भीतीचं व्यवस्थापन करणं आपल्याला आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे की एखाद्या भावनेचा जर खूप मोठा परिणाम आपल्यावरती झाला तर त्याच्यामुळे सुद्धा व्यक्ती मानसिकदृष्ट्या इथे खचला जाऊ शकतो किंवा मानसिकदृष्ट्या त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा प्रचंड आनंद झालेला आहे, जर त्याला त्या आनंदाचं व्यवस्थित मॅनेजमेंट करता आलं नाही आहे तर तो हर्षवायूने मृत्युमुखीसुद्धा पडू शकतो. एखाद्या व्यक्तीला प्रचंड दुःख झालेलं आहे, या दुःख या भावनेला हाताळत असताना बऱ्याचशा व्यक्ती स्वतःचा जीवसुद्धा गमावून बसलेली अनेक उदाहरणं आपण पाहिलेली असतील. भीती ही भावना आहे. भीती, एखाद्या गोष्टी जर खूप मोठ्या प्रमाणात भीती वाटत असेल तर त्या भीतीला कशा पद्धतीनं आपण सामोरं गेलं पाहिजे, कशा पद्धतीने ही भावना मॅनेज केली पाहिजे, कारण ती एक आर्ट आहे, कला आहे. ती प्रत्येकाने शिकून घेतली पाहिजे आणि ती जर आपण शिकून घेतली तर आपल्याला जीवनातलं हे महत्त्वाचं कौशल्य आपल्याला साध्य करता येणं शक्य होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनाला एक निश्चितपणे आकार प्राप्त होणार आहे. आपलं जीवन अतिशय सुंदर आणि सफल बनू शकणार आहे, कारण ती एक कला आहे, ते एक शास्त्र आहे आणि शरीर आणि मनाला जोडणारं हे कौशल्य आहे. हे महत्त्वाचं कौशल्य प्राप्त करण्याची आज काळाची गरज या ठिकाणी बनलेली आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण भावनांचं व्यवस्थापन कसं करायचं, इमोशन मॅनेज कशा करायच्या, त्याचं व्यवस्थित डिसिप्लिन नियोजन कसं करायचं, या घटकाविषयी आपण आज या ठिकाणी माहिती प्राप्त केलेली आहे. तर याच्या पुढचा जो घटक आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.